एक बातमी समोर येते। गृहसचिव आणि राज्यांच्या सचिवांची बैठक होणार आहे। तर आज सकाळी 11:15 वाजता ही ऑनलाईन बैठक होईल। उद्या होणाऱ्या मॉकड्रिल संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। तर या बैठकीत एसडीआरएफ, एनडीआरएफ अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गृहसचिवांनी सकाळी 11:15 वाजता नागरिक संरक्षणासंदर्भात या बैठकीचं आयोजन केले। तर देशभरातील मुख्य सचिव आणि नागरिक संरक्षण विभागाचे प्रमुख व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होतील। गृह सचिवांव्यतिरिक्त मंत्रालयाचे काही वरिष्ठ अधिकारी आणि एनडीएमएच्या सदस्यांचा सुद्धा या बैठकीत सहभाग असेल। एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती आहे। शिवाय देशातील 244 जिल्ह्यांमध्ये नागरिक संरक्षणाची तयारी करण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवरती गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना आता सुरक्षेसंदर्भात मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेत। तर 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉकड्रिल घेण्याचे हे निर्देश देण्यात आलेत। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचेही आदेश यामध्ये। तर विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण यामध्ये देण्यात यावे असेही निर्देश आहेत। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवा। युद्ध काळात नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना जनतेला स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण द्या। दुर्घटनेच्या वेळी एकाच वेळी काळोख करण्याचं नियोजन करा। 7 मे रोजी एकाच वेळी सर्व राज्यात मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले। महत्त्वपूर्ण संस्था आणि प्रतिष्ठानं सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या। हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी योजना आखून तयारी करा।